मंडळी, कलर्स मराठीवरील सुखकळे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. स्पृहाने मिथिला तर सागर देशमुखने माधव हे पात्र साकारलं आहे. पण माधवची या मालिकेतून अचानक एक्झिट दाखवल्याने प्रेक्षकांची खूपच नाराजी या मालिकेवर पसरली होती. माधव गेल्यानंतर या मालिकेत आता एक मोठं वळण येणार आहे. मिथिलाचा एक नवा प्रवास सुरू होणार आहे. तर आजच्या काळातील स्त्री खचते आणि त्यातून खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी राहते, याचं प्रतीक म्हणजे सुखकळे या मालिकेतील मिथिला. आजच्या युगातील मल्टीटास्किंग करणाऱ्या स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी मिथिला प्रेक्षकांना सुखकळे या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर सुखकळे या मालिकेतील नव्या मिथिलाबद्दल बोलताना स्पृहा म्हणाली, मिथिला या व्यक्तिरेखेचा आत्ताचा प्रवास खूपच मनोरंजक आहे. बऱ्याचदा आपल्याला आसपास अनेक आत्मविश्वासू स्त्रिया दिसतात, ज्यांची स्वतःची मते असतात. आपल्या कुटुंबासाठी सुद्धा त्या तितक्याच खंबीरपणे उभ्या राहतात. काही वेळेस अशा व्यक्तींच्या आयुष्यात अचानक एखादी घटना घडते, त्यांना अगदी मुळापासून हादरवून टाकते. त्यामुळेच त्यांचा सगळा आत्मविश्वास डळमळतो आणि त्या व्यक्ती कोलमडून जातात. अशा व्यक्तींना कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळतो आणि ते त्यांच्या आधारावर पुन्हा नव्यानं उभे राहतात. स्पृहा पुढे असेही म्हणाली, मिथिलाचा आत्ता सुरू झालेला प्रवास देखील त्याच पद्धतीचा आहे. आता तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आता ही हरवलेल्या स्वतःला शोधते, तिचा आत्मविश्वासही शोधते. एक नव्या जिद्दीने ती हा विचार करते की माधवसोबतच्या अन्यायावर आपल्याला कशी मात करता येईल, त्याला न्याय कसा मिळवून देऊ शकतो. या सगळ्या प्रवासात तिच्या व्यक्तिमत्वातही बदल होतो. तिला एक नवं जग खुणावतंय आणि त्या नव्या विश्वासाचा भाग होऊन पाहतंय. नव्याचा शोध घेणारी ही मिथिला आहे, त्यामुळे राहणीमानासह तिच्या अनेक गोष्टीत बदल होतोय. मिथिला आता स्वतःवर जास्तीत जास्त प्रेम करायला लागली आहे. स्वतंत्र विचाराची, आत्मविश्वासू, स्पष्ट वक्ती, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणारी मिथिला प्रेक्षकांना येत्या 15 ऑगस्टनंतर सुखकळे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आजच्या युगातील महिलांसाठी ती नवी प्रेरणा आहे. पहा सुखकळे ही मालिका दररोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर. तर मिथिलाचा हा नवीन प्रवास पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.